श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस अक्षय तृतीयाबद्दल संपूर्ण माहिती। अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, नाश न होणारे आणि म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्य, दान, जप आणि याचं फळ अक्षय म्हणजेच कायमचं वाढत राहणारं असतं। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेचं आध्यात्मिक महत्त्व, त्याची पूजाविधी काय आहे, कोणतं दान करावं आणि दानाचं अद्भुत फळ काय भेटतं त्या संदर्भातली आजची ही माहिती। अक्षय तृतीयेचं जर महत्त्व म्हणायला गेला तर अक्षय तृतीया ही वैशाख शुद्ध तृतीया तिथीला येते। ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते। सतयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली असं मानलं जातं। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते। या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते। हा दिवस स्वतःच एक शुभ आहे। पूजा करताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संकल्प करायचा। हातात पाणी घ्या, तांदूळ घ्या, फूल आणि दक्षिणा घेऊन संकल्प करावा। म्हणताना काय म्हणायचं, मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने अक्षय तृतीयानिमित्त पूजा आणि दान करीत आहे। माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत। संकल्प करताना मनशुद्ध आणि श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं असतं। आता जाणून घेऊया संपूर्ण पूजा कशी करावी। ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं। शक्य असल्यास गंगाजल मिसळून तुम्ही स्नान करावं। श्री विष्णू, माता लक्ष्मी, गणपतीची पूजा करावी। म्हणजेच आपली देवपूजा जेवढी करता येईल, जी देवपूजा तुमची नित्य नियमाची आहे ती पूजा तुम्हाला करायची आहे। आणि कलश स्थापना अक्षय तृतीये दिवशी आपल्याला करायचं आहे। तांब्या घ्या किंवा मातीच्या कलशात पाणी भरावं, त्यावर आंब्याची पानं आणि नारळ ठेवावा। पन्ह, कैरी, गोड पदार्थ हे नैवेद्य स्वरूपात अर्पण करावं। या विधीमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते। आणि अक्षय तृतीया हा दानाचा दिवस मानला जातो। या दिवशी केलेलं दान अनेक पटीने वाढतं। उदकुंभ दान म्हणजे पाण्यानं भरलेलं मातीचं भांडं दान करायचं। अन्नदान, वस्त्रदान, गरजू लोकांना अन्न आणि कपडे दान करायचे। यामुळे पितर तृप्त होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते। या दिवशी कोणत्या वस्तू दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। गहू, तांदूळ, ज्वारी, ऋतुकालीन फळं, आंबा आणि कलिंगड किंवा तुम्ही खरबूज देखील दान करू शकता। सत्तू आणि गूळ शक्य असल्यास म्हणते मी सोनं किंवा चांदी, पण आता सोनं आणि चांदी आपल्याला दान करणं शक्य नाही, हेच प्रत्येकाला माहिती। पण ज्या गोष्टी मी आत्ता सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही दान स्वरूप करू शकता। ही सर्व अक्षय फलदायी वस्तू मानल्या जातात आणि शास्त्रानुसार ब्राह्मणाला उदकुंभ पाण्याने भरलेला माठ दान करणं अत्यंत पुण्यकारक आहे। त्यासोबत पादत्राणे, छत्री, वस्त्र किंवा दक्षिणा हे दान करावे। हे दान केल्याने पितरांची तृप्ती होते आणि जीवनात अक्षय सुख मिळतं। पितरांची सेवा कशी करावी। या दिवशी पितरांना स्मरून सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दुपारी 12 वाजेनंतर पितरांना अन्नाचं नैवेद्य दाखवायचं आहे। घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हणावी किंवा पितृस्तोत्र देखील म्हणायचं आहे। केळीचं पूजन, केळीच्या झाडाखाली गहू ठेवून केळीचं पूजन कसं करायचं, केळीच्या त्या भांड्याखाली तुम्हाला गहू ठेवून पूजा करायची आहे। पत्रावळीवर तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावर पाण्याने भरलेला मातीचा घट ठेवायचा आहे। त्यात गंध, फुलं, तीळ, सुपारी, विड्याची पानं, दक्षिणा टाकायची आहे। घटाला सूत्र गुंडाळून पंचोपचार पूजा करायची आणि नंतर तो ब्राह्मणाला दान करायचा आहे। आणि हे पितरांच्या समाधानासाठी अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं। आणि या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, यज्ञ, होम, जपदान करायचं आहे। यवभक्षण असतं, अन्नदान, वस्त्रदान आहे। या दिवशी केलेलं प्रत्येक पुण्यकर्म अक्षय फळ देणारं असतं। पार्वती मातेला, स्त्रियांसाठी हा विशेष दिवस आहे। या दिवशी पार्वती मातेला समर्पित हळदी कुंकू समारंभ करावा। यामुळे सौभाग्य वाढतं, कुटुंबात सुख समृद्धी येते। अक्षय तृतीये दिवशी आपल्या आजूबाजूच्या महिलांना बोलून हळद कुंकू द्यावं। ज्यांचे पती व सासू सासरे नाहीत, जर तुमच्या आयुष्यात पती सासू सासरे नसतील तरीही घाबरू नका, तुम्ही ही पूजा करू शकता। मंदिरात दान करा, दिव्यासाठी तेल दान करा, गरजू लोकांना अन्न दान करा, पितरांच्या नावाने प्रार्थना करा। मनापासून केलेली भावना हीच खरी पूजा आहे। पितरांचं ऋण आपण कधीच पूर्ण फेडू शकत नाही, पण त्यांच्या आठवणी जपून त्यांना स्मरून आपण त्यांना कृतज्ञता व्यक्त करू शकतो। अक्षय तृतीया आपल्याला हेच शिकवते की देणं कधीही वाया जात नाही, श्रद्धा कधीही कमी पडत नाही। तर आज आपण अक्षय तृतीयेचं महत्त्व, पितरांची सेवा कशी करावी, पूजाविधी संपूर्ण माहिती, त्याचप्रमाणे पूजाविधी तर आहेच आहे, कोणतं दान करावं, दानाचं अद्भुत फळ काय आहे ते त्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे।
या दिवशी केलेली छोटीशी चांगली कृतीसुद्धा आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी मनापासून पूजा करा, दान करा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांनी मिळवा. झाले सेवाई महाराजांच्या चरणी मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.